नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं 12th सायन्स असून देखील जिओग्राफी हा सब्जेक्ट तुम्ही घेतलेला असेल. आता अशा वेळेस त्या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या सब्जेक्टचा अभ्यास केल्यानंतर जिओग्राफीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नसतो किंवा कॉलेजमध्ये देखील असा विशेष शिकवण्यात येत नाही. आणि याच दृष्टिकोनातून विद्यार्जन सायन्स अकॅडमी मार्फत तुमचे जिओग्राफीचे जे काही 8 टॉपिक आहेत तर हे 8ही टॉपिक आपण त्यांचं जे काही वन शॉट रिव्हिजन लेक्चर्स आहेत तर हे युट्यूबवर फ्रीली अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, तर आज या ठिकाणी आपण तुमच्या 12th जिओग्राफीचा जो काही फर्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे पॉप्युलेशन आणि त्याचा पार्ट 1. तर ह्याचं त्या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये पण परीक्षेच्या दृष्टीने सफिशियंट राहील इतपत आपण तो जो काही कंटेंट आहे तर तो कव्हर करणार आहोत. तर या ठिकाणी हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा या टॉपिकवर डाऊट राहणार नाही. ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या कन्सेप्ट आहेत तर ते परिपूर्ण पद्धतीने आपण कमीत कमी वेळामध्ये इथं कव्हर करणार आहोत. तर इथं या ठिकाणी तुमचा चॅप्टर 1 जो काही आहे पॉप्युलेशन, लोकसंख्या आणि त्याचा भाग 1. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं जे काही जिओग्राफी असेल तर ते मराठीमध्ये असू शकतं आणि त्याच दृष्टिकोनातून मी या ठिकाणी दोन्ही लँग्वेजचा सफिशियंट अमाऊंट मध्ये वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून ज्यांचं इंग्लिशमध्ये जिओग्राफी आहे आणि ज्यांचं मराठीमध्ये जिओग्राफी आहे तर त्या दोघांनाही हे लेक्चर पाहिल्यानंतर बऱ्यापैकी त्यांचे कन्सेप्ट जे काही आहेत तर ते क्लिअर होऊन जातील. तर या ठिकाणी मित्रांनो, पॉप्युलेशन जिओग्राफी ही जी काही आहे तर ही ह्युमन जिओग्राफीचीच एक ब्रँच आहे. खरं तर जिओग्राफीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतात, जसं की फिजिकल जिओग्राफी, पॉलिटिकल जिओग्राफी आणि त्यासोबतच या ठिकाणी ह्युमन जिओग्राफी म्हणजेच लोकसंख्या भूगोल. आणि या लोकसंख्या भूगोलाचीच एक ब्रँच जी काही आहे तर ती म्हणजे पॉप्युलेशन जिओग्राफी. आता यामध्ये इन दिस ब्रँच ह्याच्यामध्ये काय स्टडी केलं जातं तर याच्यामध्ये त्या ठिकाणी पॉप्युलेशनचं जे काही क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह असं कंपोजिशन आहे तर त्याबद्दल स्टडी केला जातो. आता क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय? क्वांटिटेटिव्ह मध्ये नंबरला फार जास्त महत्व असतं, जसं की त्या ठिकाणी सेक्स रेशो, लिटरसी रेट, एखाद्या ठिकाणची पॉप्युलेशन डेन्सिटी, ह्या ज्या काही गोष्टी येतात तर ह्या क्वांटिटेटिव्ह टर्म्स येतात. या उलट त्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम किंवा त्या ठिकाणी जे काही लिटरसी वाढलेली आहे तर या गोष्टी ज्या काही आहेत तर त्या क्वालिटेटिव्ह कन्सिडर केल्या जातात. आता त्यासोबतच या ठिकाणी पॉप्युलेशन जी काही आहे तर ही कशा पद्धतीने इकॉनॉमीला आणि डेव्हलपमेंटला प्रमोट करते किंवा त्याच्यावर परिणाम करते याही गोष्टी या पॉप्युलेशन जिओग्राफीमध्ये आपण स्टडी करत असतो. मित्रांनो, जगाचा जर विचार केला, जगाचाच कशाला अगदी भारत किंवा आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर पॉप्युलेशन जी काही आहे तर ती सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली नाहीये. सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन जे काही आहे तर ते आपल्याला अनइवन पाहायला भेटतं. त्याच्यामध्ये असमानता दिसते. काही ठिकाणी पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजेच लोकसंख्या घनता खूप जास्त प्रमाणामध्ये दिसते तर काही प्रमाणामध्ये ती कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. अगदी आशियाचंच उदाहरण घेतलं, आता एशिया या कॉन्टिनेंट बद्दल तुम्हाला नक्कीच माहिती आहे. जगामध्ये 7 जे काही महत्वाचे कॉन्टिनेंट आहेत तर त्या 7 मध्ये सगळ्यात मोठा आकारानं जो काही कॉन्टिनेंट आहे तर तो म्हणजे एशिया. अगदी त्या ठिकाणी पूर्ण लँड जी काही आहे अर्थवरची तर त्या लँडच्या 30% एरिया जो काही आहे तर तो एशियानं कन्झ्युम केलेला आहे. आणि या 30% एरियावर किती टक्के पॉप्युलेशन राहते? 60% पॉप्युलेशन राहते. मित्रांनो, विचार करा, स्वतःच्या आकाराच्या जवळजवळ दुप्पट पॉप्युलेशन या आशियाच्या बाबत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो, भारताच्या बाबत जर पाहायला गेलं तर हा आकडा आणखी विचित्र पद्धतीने तुम्हाला दिसेल. इंडियाच्या बाबत जर पाहिलं ना मित्रांनो तर इंडियाची जी काही जमीन आहे, लँड जी काही आहे जगाच्या अगदी 2.4% आहे. 2.4% फक्त त्या ठिकाणी आपल्याला आपली जमीन पाहायला भेटते जगाच्या एकूण जमिनीच्या. पण आपली पॉप्युलेशन जी काही आहे ना मित्रांनो तर ती जगाच्या 17.5% आहे. 17.5% लोकसंख्या जगाच्या फक्त भारतामध्ये राहते मित्रांनो. म्हणजे आपण आपल्या आकाराच्या मानानं तब्बल 6 ते 7 पट लोकसंख्या अधिक प्रमाणामध्ये काय करतोय बरं तिथं बाळगतोय. म्हणजे एकंदर भारताची लोकसंख्या घनता ही जगाच्या तुलनेत कशी आहे बरं? जास्त आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशनची डेफिनेशन काय? अगदी साधी सोपी डेफिनेशन आहे. नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन पर युनिट एरिया. 1 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे काय? तर पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजेच लोकसंख्या घनता. अगदी त्याचा त्या ठिकाणी फॉर्म्युला जर विचारला, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज इक्वल टू टोटल पॉप्युलेशन अपॉन टोटल एरिया. एरिया जो काही आहे तर तो पर स्क्वेअर किलोमीटर नुसार कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजेच बघा, एकूण लोकसंख्या काय बरं मराठीमध्ये लिहायचं असेल तर एकूण लोकसंख्या भागिले
या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ, आणि क्षेत्रफळ जे काही आहे तर ते स्क्वेअर किलोमीटर मध्ये त्या ठिकाणी मोजलं जातं. जे काही उत्तर येईल तर ते म्हणजे त्या ठिकाणाची लोकसंख्या घनता म्हणजेच पॉप्युलेशन डेन्सिटी. मित्रांनो, एखाद्या ठिकाणी जे काही पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन असतं तर त्यावर परिणाम करणारे घटक, डिफरंट फॅक्टर्स विच अफेक्ट ऑन दी डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, हे जर आपल्याला विचारात घ्यायचे असतील तर ह्याचे दोन प्रकार आपल्याला करता येतील. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्वाचा हा पॉईंट कन्सेप्ट आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत तर त्याचे दोन प्रकार पाडलेले आहेत मित्रांनो. पहिला जो काही आहे तर तो फिजिकल फॅक्टर्स, म्हणजेच काय बरं, भौगोलिक, आणि दुसरा जो काही आहे तर ह्युमन म्हणजेच मानवी. आता ह्याच्यामध्ये भौगोलिक असे कोणते कारण आहेत की ज्यामुळे, त्या कारणांमुळे एखाद्या ठिकाणची लोकसंख्या जास्तही असू शकते किंवा कमी असू शकते. पहिला आहे रिलीफ. रिलीफ म्हणजेच काय तर चढ उतार. म्हणजेच काय तर एखाद्या ठिकाणी जर समतल अशी जमीन असेल तर साहजिकच मानवासाठी राहण्यासाठी एक आयडियल अशी प्लेस आहे. आता एखादा पर्वतीय डोंगराळ भाग असेल तर ते राहण्यासाठी योग्य भाग आहे का? नाही. म्हणजे एकंदर चढ उतार जो काही आहे, रिलीफ जो काही आहे तर तो लोकसंख्याच्या घनतेवर नक्कीच परिणाम करतो. दुसरं जे काही आहे क्लायमेट. मित्रांनो, एखाद्या ठिकाणचं क्लायमेट जर एक्स्ट्रीम असेल, खूप जास्त टेम्परेचर आहे, खूप कमी टेम्परेचर आहे, किंवा खूप जास्त त्या ठिकाणी तिथं त्याला काय म्हणता येईल, जे काही रेनफॉल आहे तर म्हणजे पर्जन्याचं प्रमाण जर खूप जास्त असेल तर असं ठिकाण देखील मानवासाठी राहण्यासाठी योग्य नाहीये. म्हणजे एकंदर क्लायमेटिक कंडिशन्स ज्या काही येतात तर पॉप्युलेशनच्या डिस्ट्रीब्युशनवर नक्कीच परिणाम करतात. आता याचं उदाहरण जर बघायचं झालं तर राजस्थानमध्ये एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन, क्लायमेटिक कंडिशन येतात, लोकसंख्येची घनता तिथं कमी आहे. हिमालयन स्टेट्स जे काही आहेत, फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, या ठिकाणी त्या ठिकाणी क्लायमेटिक कंडिशन ज्या काही येतात तर त्या एक्स्ट्रीम येतात, टेम्परेचर एकदम लो असतं. आता अशा वेळेस तिथं त्या ठिकाणी काय बरं, लोकसंख्येची घनता कमी आहे. मेघालयासारख्या राज्यामध्ये रिलीफ म्हणजे चढ उतार खूप जास्त आहे आणि पावसाचं प्रमाण देखील खूप जास्त आहे. अशा वेळेस तिथं लोकसंख्येची घनता कमी आहे. आता या उलट जर बघितलं तर पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली हे जे काही राज्य आहेत तर ते त्या ठिकाणी सपाट प्रदेशावरचे आणि एक ऑप्टिमम लेवलचं टेम्परेचर आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन असणारे राज्य आहेत, लोकसंख्येची घनता तिथे जास्त आहे. वॉटरच्या बाबत देखील तसंच आहे. सफिशियंट अमाऊंट मध्ये जर वॉटर असेल, लोकसंख्येची घनता वाढते. त्यासोबतच सॉइल जी काही आहे मित्रांनो तर ती देखील अत्यंत महत्वाचा फॅक्टर ठरू शकते. सर सॉइल फर्टाईल असेल तर साहजिकच तिथं ऍग्री सारखा बिझनेस जो काही आहे तर तो काय होतो बरं, मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि लोकसंख्या देखील वाढते. म्हणजे फिजिकल फॅक्टर्स जे की पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर परिणाम करतात तर त्यामध्ये रिलीफ आहे, क्लायमेट आहे, वॉटर आहे आणि सॉइल आहे. आता इथं ह्युमन फॅक्टर्सचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला ऍग्रिकल्चरचा विचार करावा लागेल. जर एखाद्या ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर साहजिकच तिथे शेतकरी देखील असणार आणि शेतीच्या आजूबाजूचे जे काही बाकीचे व्यवहार आहेत आणि बाकीचं जे काही एक प्रकारचं मार्केट आहे तर ते डेव्हलप होत जातं, लोकसंख्या वाढते. मायनिंग. मित्रांनो, मायनिंग जेव्हा एखाद्या ठिकाणी होत असते तेव्हा देखील तिथली लोकसंख्या जी काही आहे तर ती वाढायला लागते, नवीन नवीन शहरं तिथं डेव्हलप व्हायला लागतात. अगदी उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी चंद्रपूर असो किंवा जे काही उत्तराखंड किंवा झारखंड सारख्या राज्यांमध्ये जे काही वेगवेगळे शहरं वसलेले आहेत ना तर ते देखील याच पद्धतीने वसलेले येतं, माइन्सच्या आजूबाजूला वसलेले येतं. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज जर असतील तर अगदी सोन्याहून पिवळं. आज तुम्ही बघा, जे काही नॅशनल हायवे, स्टेट हायवे जातात तर त्यांच्या आजूबाजूला जमिनीचे व्यवहार देखील जास्त प्रमाणामध्ये वाढतात. तिथल्या जमिनीची डिमांड वाढते, कारण प्रत्येकाला अशा ठिकाणी राहायचं असतं की जिथून ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटीज अगदी इझिली अवेलेबल येतात. त्यामुळेच रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टँड यासारख्या ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज ज्या ठिकाणी आहेत तर तिथली आजूबाजूची वस्ती जी काही आहे ना तर ती तुम्हाला वाढलेली दिसते. अर्बनायझेशन अगदी साधं सोपं गणित आहे. प्रत्येकाला शहरामध्ये राहायला आवडतं, फॅसिलिटीज भेटतात आणि त्यामुळंच त्या ठिकाणी तिथं पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हा फॅक्टर जो काही आहे तर तो परिणाम करतो. आणि मित्रांनो, एक शेवटचा जो फॅक्टर आहे तर तो अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या फॅक्टर्सला साईडला करण्याची कॅपॅसिटी या फॅक्टरमध्ये आहे आणि तो म्हणजे पॉलिटिकल अँड गव्हर्नमेंटल पॉलिसीज. मित्रांनो, एखाद्या ठिकाणी जर पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी असेल, म्हणजेच त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता असेल तर अशा ठिकाणी सगळ्या फॅसिलिटीज जर असतील तर देखील लोक राहायला तिथं तयार नसतात. फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तान सारखा देश, तिथे लोक राहायला तयार नाहीत. पाकिस्तान सारखा देश,
बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत त्यांना, क्लायमॅटिक कंडिशन चांगलं आहे, वॉटर आहे, पण तरी देखील पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे. लोक तिथं राहायला तयार नाहीत. प्रत्येकाला तो देश सोडून जावं वाटतं. आता या उलट भारतासारख्या देशामध्ये एक त्या ठिकाणी स्टेबल गव्हर्नमेंट आहे. प्रत्येकाला वाटतं की एकेकाळी जे लोक त्या ठिकाणी परदेशामध्ये जाण्यासाठी इच्छुक राहायचे, तर तेच लोक आज त्या ठिकाणी भारतामध्येच राहायला पसंती देतात. याचाच अर्थ गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज जर चांगल्या असतील आणि पॉलिटिकल स्टॅबिलिटी असेल, तर लोकांना त्या ठिकाणी राहायला जे काही आहे तर ते सोपं वाटतं, आनंदी वाटतं. त्याच्यानंतर मित्रांनो, त्या ठिकाणी कंपोनंट्स ऑफ पॉप्युलेशन चेंज हा एक महत्वाचा या ठिकाणी आपल्याला पॉइंट पाहायचा आहे. पीपल फ्रॉम वन रिजन डिफर फ्रॉम दी अनदर रिजन. अगदी बरोबर आहे. दे कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम वन अनदर. कशाच्या बेसिसवर त्यांना आपल्याला वेगळं करता येतं? ऑन द बेसिस ऑफ एज. वयानुसार लोकसंख्येला आपल्याला विभागता येतं. त्यासोबतच त्या ठिकाणी सेक्स म्हणजेच लिंग म्हणजे जेंडरनुसार देखील आपल्याला त्यांच्यामध्ये फरक करता येतो. त्यासोबतच राहण्याच्या ठिकाणावरून म्हणजे ते रुरल आहेत की अर्बन आहेत यावरून देखील त्यांना आपल्याला त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करता येतं. त्यासोबतच ऑक्युपेशन म्हणजेच ते कोणत्या सेक्टरमध्ये काम करतात, प्रायमरी सेक्टरमध्ये, सेकंडरी सेक्टरमध्ये का टर्शरी सेक्टरमध्ये का क्वाटर्नरी सेक्टरमध्ये, यावरून देखील आपल्याला लोकसंख्येला विभागता येतं. आणि त्यासोबतच लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजेच अपेक्षित आयुर्मान जे काही आहे त्यांचं, त्यावरून देखील आपल्याला त्यांना त्या ठिकाणी डिवाइड करता येतं. पॉप्युलेशन ग्रोथचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मित्रांनो, पॉप्युलेशन जी काही आहे तर एखाद्या ठिकाणी काळानुसार बदलत जाते. भारताच्या बाबत जर बघितलं तर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आपली लोकसंख्या अगदी 20 ते 25 कोटी होती. पण आज मित्रांनो, आपण सगळे जे काही रेकॉर्ड आहेत लोकसंख्येचे तर ते मोडले. आज त्या ठिकाणी अनधिकृतपणे किंवा ऑफिशियली नाही पण सगळ्यांना माहिती आहे की भारताची लोकसंख्या ही जगात 1 नंबरला गेलेली आहे. तुमच्या पुस्तकामध्ये कदाचित भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे असं लिहिलेलं आहे, पण 2021च्या जनगणनेचे जर आकडे प्रत्यक्ष आपल्याला जर पाहायला मिळाले तर त्यानुसार नक्कीच भारत हा जगात किती नंबरला आलेला आहे? 1 नंबरला आलेला असेल. त्याच्यानंतर ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन कॅन बी एक्सप्रेस्ड आयदर इन टर्म्स ऑफ द ऍब्सोल्यूट नंबर ऑर इन पर्सेंटेज. हा एक मुद्दा आहे. लोकसंख्येची वाढ जी काही आहे तर ती एक्झॅक्ट आपल्याला आकड्यामध्येही सांगता येते आणि पर्सेंटेज नुसार देखील सांगता येते. उदाहरणार्थ समजा 2011ला आपली लोकसंख्या जी काही आहे 121 कोटी होती. आपल्याला माहिती आहे किती बरं? 121 कोटी. आता 2021चे आकडे जर तुम्हाला सांगायचे असतील तर 121 कोटीमध्ये किती लोक वाढलेत, किती कोटी लोकसंख्या वाढली हे झाले ऍब्सोल्यूट नंबर मध्ये आकडा सांगणं. आणि पर्सेंटेज वाईज देखील सांगता येतं. असंही सांगू शकतो की बाबा 2011च्या मानानं भारताची लोकसंख्या 2021 मध्ये ही 10% न वाढली, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, म्हणजे एकंदर तुम्हाला ऍब्सोल्यूट नंबरही सांगता येईल आणि पर्सेंटेज नुसार देखील आपल्याला हे सांगता येईल. त्यासोबतच मित्रांनो, चेंज ऑफ द पॉप्युलेशन इज अन इकॉनॉमिक इंडिकेटर ऑफ डेव्हलपमेंट अँड सोशल अपलिफ्टमेंट. एखाद्या ठिकाणची लोकसंख्या किती प्रमाणामध्ये वाढायली यावरून देखील तुम्ही बराचसा अंदाज मांडू शकता. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रचंड वाढायली, ठीक आहे, म्हणजे एकंदर पॉप्युलेशनचं एक्सप्लोजन व्हायलंय, ही गोष्ट चांगली नाहीये. म्हणजे एकंदर तिथं डेव्हलपमेंट जी काही आहे तर ती आणखी देखील पुरेशी नाहीये. लोकांमध्ये लिटरसी नाहीये, लोकांमध्ये त्या ठिकाणी एज्युकेशन प्रॉपर पोहोचलेलं नाहीये. छोटं कुटुंब सुखी कुटुंब हा जो काही कन्सेप्ट त्यांना समजायला पाहिजे तो समजलेला नाहीये. आता एखाद्या ठिकाणची लोकसंख्या ही स्टेबल राहत असेल याचा अर्थ तिथं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्या लोकसंख्येमध्ये बऱ्यापैकी समजलेल्या येतात. त्यानंतर आपल्याला इतर काही कन्सेप्ट बघायचे आहेत. त्यामध्ये बर्थ रेट म्हणजे जन्मदर, डेथ रेट मृत्यूदर, मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, हे महत्वाचे असे फॅक्टर आहेत की जे लोकसंख्येला बदलवू शकतात. लोकसंख्येवर परिणाम करणारे महत्वाचे फॅक्टर कोणते? तर तिथला बर्थ रेट काय आहे, तिथला डेथ रेट काय आहे आणि तिथं मायग्रेशन किती प्रमाणामध्ये होत असतं. आता बर्थ रेटच्या बाबत मित्रांनो 2 कन्सेप्ट महत्वाचे आहेत. क्रूड बर्थ रेट आणि डेथ रेटच्या बाबतही असंच आहे, क्रूड डेथ रेट. बर्थ रेट जो काही कॅल्क्युलेट केला जातो तर तो 1000 लोकसंख्येच्या मागे कॅल्क्युलेट केला जातो. 1000 लोकांच्या मागे 1000 लोकसंख्येमध्ये एका वर्षामध्ये जन्माला आलेल्या नवीन अपत्यांची संख्या म्हणजे क्रूड बर्थ रेट. म्हणजेच काय, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स हे सगळ्यात महत्वाचं, जिवंत अपत्यांची संख्या. बरं, हा शब्द महत्वाचा आहे. नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स इन अ इयर पर 1000 पॉप्युलेशन इज नोन एज क्रूड बर्थ रेट. अगदी त्या ठिकाणी फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल, CBR क्रूड बर्थ रेट इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स इन अ इयर अपॉन टोटल पॉप्युलेशन इन दॅट इयर इंटू 1000. म्हणजे एकंदर तुम्ही क्रूड बर्थ रेट जो काही कॅल्क्युलेट करतायत
तो पर 1000 पॉप्युलेशन नुसार कॅल्क्युलेट करतायत. डेथ रेटचा देखील कन्सेप्ट असाच आहे. 1000 लोकसंख्येमागे एका वर्षामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या म्हणजे काय, क्रूड डेथ रेट. फॉर्म्युला देखील याच पद्धतीनं तुम्ही मांडू शकता. आता इथं या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलं तर population growth in any region occurs not only by increasing birth rate but also by decreasing the death rate. म्हणजे एखाद्या ठिकाणची पॉप्युलेशन जी काही आहे तर ती कशा पद्धतीने वाढू शकते. बर्थ रेट वाढला, पॉप्युलेशन वाढते, मान्य आहे. पण बर्थ रेट आहे तेवढा जरी राहिला पण डेथ रेट जर कमी झाला, मरणाऱ्यांची संख्या जर कमी झाली तर तरी देखील पॉप्युलेशन वाढते. बघा, तुम्हाला जर विचारलं की पॉप्युलेशन किती पद्धतीने वाढू शकते, बर्थ रेट वाढला, डेथ रेट आहे तेवढा आहे, पॉप्युलेशन वाढते. बर्थ रेट आहे तेवढा आहे, डेथ रेट कमी झाला, पॉप्युलेशन आहे तेवढी पॉप्युलेशन वाढते. बर्थ रेट वाढला आणि डेथ रेट कमी झाला, मग तर पॉप्युलेशन जी काही आहे तर तिचा एक्सप्लोजनच होऊन जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर डेमोग्राफिक ट्रान्झिशनची आपल्याला थेअरी पाहायची. डेमोग्राफिक ट्रान्झिशन जी काही आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय, नो कंट्री एक्सपिरियन्सेस द सेम रेट ऑफ ग्रोथ ऑर डिक्लाइन ऑफ पॉप्युलेशन. म्हणजेच काय मित्रांनो, जगामध्ये असा एकही देश नाही की त्यांच्यामध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तर तो कॉन्स्टंट राहतो. असं बिलकुल होत नाही. एक काळ असा राहिलेला आहे त्या देशामध्ये की जेव्हा डेथ रेटही जास्त होता आणि बर्थ रेटही जास्त होता. ती फेज जी काही आहे ना तर ती फेज अगदी पहिली फेज असते. आपल्याला लोकसंख्या वाढीच्या 5 फेजेस पाहायच्यात. पहिली फेज जी काही आहे ना त्याच्यामध्ये जन्मणाऱ्यांची संख्याही भरपूर असते आणि मरणाऱ्यांची संख्या तेवढीच असते. स्वातंत्र्याचा काळ जो काही होता, अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वी वगैरे आपल्या भारतामध्ये ही कंडिशन होती. त्यानंतर हळूहळू सुधारणा होतात. बर्थ रेट आहे तेवढाच राहतो, डेथ रेट कमी होतो. ही आपली पॉप्युलेशनची सेकंड फेज. तिसऱ्या फेजमध्ये मात्र सुधारणा होतात. बर्थ रेटही कमी होतो आणि डेथ रेटही कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे काय तर लोकसंख्या वाढीचा दर जो काही आहे तर तो घसरतो. हे एक चांगलं असं सिम्पटम असतं लोकसंख्येच्या दृष्टीनं. आणि ह्याच्या पुढच्या ज्या काही फेजेस येतात त्याच्यामध्ये अगदी 5व्या फेजमध्ये तर मित्रांनो कधी कधी लोकसंख्या रिव्हर्स जायला लागते. म्हणजे जन्मणारे एवढे कमी होतात आणि मरणारे वाढतात आणि याचा परिणाम म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ रेट जो काही आहे तर तो निगेटिव्ह जायला लागतो. ठीक आहे. पॉप्युलेशन ग्रोथ और डिक्लाइन चेंजेस विथ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, टेंडन्सीज ऑफ बर्थ रेट अँड डेथ रेट. म्हणजे एकंदर एखाद्या ठिकाणचा आर्थिक विकास किती झालेला आहे यावर देखील ठरत असतं की तिथली पॉप्युलेशन ग्रोथ जी काही आहे तर ती कशा पद्धतीनं असेल. आता या ठिकाणी एनी कंट्री पासेस थ्रू डिफरंट स्टेजेस ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. आता हा जो काही मॅप आहे किंवा हा जो काही ग्राफ आहे तर हा अगदी काळजीपूर्वक पाहणं अपेक्षित असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं स्टेजेस ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ, इथं हा वरचा जो काही वरची जी काही लाईन आहे ना तर ही बर्थ रेटला मार्क करते. काय बरं, बर्थ रेटला मार्क करते. त्याच्या खालची जी काही लाईन आहे तर ती डेथ रेटला मार्क करते. मित्रांनो अगदी काळजीपूर्वक पहा. आता जी तिसरी जी काही लाईन आहे या 2 लाईनचा परिणाम आहे आणि ही जी काही आहे तर ही पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ कशा पद्धतीनं व्हायली हे मार्क करते. बघा, बर्थ रेट हा जास्त दाखवलेला असतो आणि तो असतो देखील जास्त सुरुवातीला. डेथ रेट जो काही आहे तर तो सुरुवातीला जास्तच असतो पण तो नंतर अगदी वेगानं कमी होतो. आता मला सांगा, पहिल्या फेजमध्ये इथं स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 आणि स्टेज 5 पॉप्युलेशनच्या किंवा पॉप्युलेशन ग्रोथच्या या 5 स्टेजेस अत्यंत महत्वाच्या आहेत. तुम्हाला डायरेक्ट हा त्या ठिकाणी लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, स्टेज 5. आपण कोणत्या स्टेजमध्ये सध्या, आपण म्हणजेच इंडिया हा 3ऱ्या स्टेजमध्ये. कोणत्या बरं, 3ऱ्या स्टेजमध्ये. याचा अर्थ आपण कधी काळी पहिल्या स्टेजमध्ये होतो, पहिल्यातून आपण 2ऱ्या स्टेजमध्येही गेलो आणि दुसऱ्यातून आता आपण कितव्या स्टेजमध्ये गेलो, 3ऱ्या. या प्रत्येक स्टेजचे जे काही गणित आहेत, जे काही वैशिष्ट्य येतं हे आपण इथं पाहूया. पहिल्या स्टेजच्या बाबत जर बघितलं तर बर्थ रेट कसा असतो, हाय असतो. अगदी बघा 40 पर्यंत बर्थ रेट आहे. डेथ रेट देखील खूप जास्त हाय असतो. आता तुम्ही म्हणाल डेथ रेट एवढा का असतो, म्हणजे एवढा जास्त का असतो. मित्रांनो, जे पहिल्या स्टेज मधले देश आहेत ना खूप अविकसित असतात. त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटीज नसतात, इकॉनॉमिक कंडिशन्स अगदी वाईट असतात आणि त्यामुळं लोक जास्त अपत्य जन्माला घालतात आणि मरणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच जास्त असते कारण मेडिकल फॅसिलिटीज नसतात. म्हणजेच लोक खूप जास्त म्हणजे बाळ खूप जास्त जन्मतात पण
मृत्यू दरही खूप जास्त असतो. त्याचा परिणाम असा आहे की पॉप्युलेशन ग्रोथ जी काही आहे तर ती खूपच स्लोली असते, म्हणजे खूप कमी देखील असते. त्यामुळं टोटल पॉप्युलेशन तुम्हाला इथं कमी दिसते. दुसऱ्या स्टेजमध्ये गोष्टी हळूहळू त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हायला लागतात. बर्थ रेट आहे तेवढाच राहतो, पण डेथ रेट मात्र त्या ठिकाणी अगदी ड्रास्टिकली कमी होतो. आता ह्या दोन गोष्टी म्हणजे अशा झाल्या की पॉप्युलेशन ग्रोथ होण्यासाठी काय बरं, ह्या खूपच फायद्याच्या आहेत. आणि त्याचा परिणाम असा आहे की तुम्ही पॉप्युलेशन ग्रोथचा जर इथं त्या ठिकाणी ग्राफ जर पाहिला तर एकदमच ड्रास्टिकली वाढलेला दिसेल. बघा, बर्थ रेट आहे तेवढाच राहिला जवळपास आणि डेथ रेट मात्र एकदमच त्या ठिकाणी उतरला. त्याचा परिणाम असा झाला की लोकसंख्या एकदमच वेगानं अशी वाढलेली आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजनची कंडिशन जी काही आहे तर ती स्टेज 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या फेजमध्ये मात्र लोक हळूहळू लिटरेट व्हायला चालू होतात. त्यांना लक्षात येतं की आता मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल झालेल्या आहेत आणि आपल्याला एकंदर बर्थ रेट आता कमी करणं अपेक्षित आहे. आणि इथं मग बर्थ रेट कमी होतो, डेथ रेट देखील आणखी कमी होतो आणि पॉप्युलेशन वाढते, पण सेकंडच्या मानानं इथं रॅपिड इन्क्रीज होते. इथं होतं इन्क्रीज, लोकसंख्येत वाढ होते, पण तिचा दर जो काही आहे, रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन, तो मात्र पूर्वीपेक्षा कमी होतो. आता चौथ्या फेजमध्ये आणखी काय होतं? चौथ्या फेजमध्ये बर्थ रेट आणखी कमी होतो मित्रांनो. बर्थ रेट आणि डेथ रेट हे जवळजवळ एका लेवलला येतात. म्हणजे इथं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पॉप्युलेशन ग्रोथ जी काही आहे तर ती जवळजवळ स्टेबल होऊन जाते. आणि पाचवी जी स्टेज आहे ना मित्रांनो, पाचवी स्टेज ही एक युनिक स्टेज आहे. या देशांमध्ये परिस्थिती एवढी विचित्र होऊन जाते की जन्मणाऱ्यांची संख्या कमी, प्रचंड पैसा असतो या देशांकडे. अगदी देशांची नावं जर सांगायची असतील तर साऊथ कोरिया, जापान, जर्मनी, पैसा भरपूर आहे, पर कॅपिटा इन्कम भरपूर आहे. त्याच्यानंतर जीडीपी ग्रोथ रेट, जीडीपी या देशांचा एकदम उत्तम आहे. पण लोक जे काही आहेत तर हे त्या ठिकाणी बाळ जन्माला घालणं पसंत करत नाहीत आणि एकंदर त्यांचा बर्थ रेट कमी होतो आणि डेथ रेट हा बर्थ रेटच्या मानानं जास्त होतो. त्याचा परिणाम कधी कधी यांची पॉप्युलेशन चक्क कमी व्हायला लागते. यांची पॉप्युलेशन काय होते बरं, कमी व्हायला लागते. म्हणजे एकंदर मित्रांनो तुम्हाला ह्या 5 स्टेजेस नक्कीच कळालेल्या असतील. इथं या ठिकाणी पहिल्या स्टेजमध्ये पॉप्युलेशन ग्रोथ जी काही आहे तर ती कॉन्स्टंट राहिलेली असते, हाय बर्थ रेट, हाय डेथ रेट. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पॉप्युलेशनचं एक्सप्लोजन होतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये डेथ रेट एकदमच कमी होतो, बर्थ रेट आहे तेवढा राहतो. तिसऱ्या ह्याच्यामध्ये डेथ रेट आणखी कमी होतो, पण बर्थ रेट देखील कमी होतो. चौथ्या ह्याच्यामध्ये गोष्टी बऱ्यापैकी आता नॉर्मल झालेल्या असतात आणि पाचव्या ह्याच्यामध्ये मात्र अगदी त्या ठिकाणी खूप जास्त डेव्हलप झालेले जे देश आहेत तर त्यांच्यामध्ये हे निगेटिव्ह ग्रोथ रेट आपल्याला पाहायला भेटतं. आता USA किंवा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारखे देश चौथ्या स्टेजमध्ये येतं. जर्मनी, जापान, साऊथ कोरिया सारखे देश 5व्या स्टेजमध्ये येतं. भारत, ब्राझील हे जे काही देश आहेत तिसऱ्या स्टेजमध्ये येतं. आता फर्स्ट स्टेजमध्ये, पहिल्या स्टेजमध्ये कोणी राहिलेलं नाहीये आणि जरी एखादा देश असेल तर तो एखादा आफ्रिकन देशच आहे. ठीक आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला हे सगळा जो काही प्रकार आहे तर तो समजलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हाय स्टेशनरी स्टेज, पहिल्या स्टेजला काय म्हटलेलं आहे बरं, हाय स्टेशनरी स्टेज. याच्यामध्ये बर्थ रेट जास्त असतो, डेथ रेट जास्त असतो, ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पॉप्युलेशन स्टेबल असते, फायनान्शियल कंडिशन लोकांची एकदम वाईट असते आणि मॅक्झिमम लोक हे शेती करत असतात. या देशांचं वैशिष्ट्यच काय असतं तर हे अंडर डेव्हलप्ड असतात आणि मग इथं मॅक्झिमम लोक हे प्रायमरी सेक्टरमध्ये काम करत असतात. मासेमारी करणं, शिकार करणं, शेती करणं हे त्यांचे मॅक्झिमम लोकांचे काम असतात. एज्युकेशन जास्त त्या ठिकाणी पोहोचलेलं नसतं आणि फॅमिलीज या मोठ्या असतात, मोठे कुटुंब असतात आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा विकास झालेला नसतो आणि अशा देशांमध्ये वेगवेगळ्या समस्या असतात. सॅनिटेशनचा प्रॉब्लेम असतो, लिटरसीचा प्रॉब्लेम असतो, माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम असतो. एकंदर या देशांमध्ये डेथ रेट हा जास्त असण्यामागे हे सगळे कारण रिस्पॉन्सिबल आहेत. दुसरी जी काही स्टेज आहे, आपण पहिल्या स्टेजला म्हटलंय हाय स्टेशनरी स्टेज, दुसऱ्या स्टेजला म्हटलंय अर्ली एक्सपांडिंग स्टेज. अर्ली एक्सपांडिंग स्टेज मध्ये त्या ठिकाणी पॉप्युलेशन खूपच जास्त वेगानं वाढत असते. तिथं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू झालेली असते, मेडिकल आणि हेल्थ केअर फॅसिलिटीज अवेलेबल झालेले असतात. त्याचा परिणाम जो काही आहे, डेथ रेट जो काही आहे तर तो काय होतो बरं, मॉर्टॅलिटी रेट, डेथ रेट कमी होतो आणि डिसिजेस जे काही आहे तर त्यांच्यावर कंट्रोल बऱ्यापैकी मिळालेला असतो. बर्थ रेट कॉन्स्टंट असतो, त्यामुळं पॉप्युलेशन रॅपिडली ग्रो होत असते. ठीक आहे. आणि इथं
पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ठेवावं एकंदर याची जाणीव तिथं सरकारला झालेली असते. त्याच्यानंतर मित्रांनो लेट एक्सपांडिंग स्टेज, आपण अर्ली एक्सपांडिंग स्टेज पाहिली. आता तिसरी स्टेज कोणती आहे? लेट एक्सपांडिंग स्टेज, ज्यामध्ये आपला भारत आहे. इथं बर्थ रेटही आता कमी झालेला असतोय किंवा कमी होत असतो, डेथ रेट आणखी कमी होत असतो, पॉप्युलेशनची ग्रोथ होत असते पण तिचा रेट मात्र त्या ठिकाणी कमी झालेला असतो. लोकांचं इन्कम वाढलेलं असतं. त्यानंतर या ठिकाणी इथं जर पाहिलं तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देखील वाढलेलं असतं, पॉवर्टी कमी झालेली असते, टेक्नॉलॉजिकल ग्रोथ हळूहळू आता होत असते. आणि हे देश जे काही आहेत हे डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात. इथं त्या ठिकाणी पॉप्युलेशन मध्ये जे काही ऑक्युपेशनल आपण डिवायडेशन करत असतो तर त्यामध्ये प्रायमरी सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन कमी झालेलं असतं आणि सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या आता हळूहळू त्या ठिकाणी वाढायला लागते. कुटुंबाचा आकार जो काही आहे तर तो देखील कमी होणं चालू झालेलं असतं. त्यानंतर लो स्टेशनरी स्टेज ही आपली चौथी स्टेज आहे. डेथ रेट कमी असतोच आणि बर्थ रेट देखील आणखी कमी झालेला असतो. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूपच चांगल्या दर्जाचं असतं आणि यामध्ये इकॉनॉमिक कंडिशन ज्या काही येतात तर त्या खूप चांगल्या लेवलला पोहोचलेल्या असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांची संख्या ही प्रायमरी सेक्टरपेक्षाही कशी झालेली असते बरं? वाढलेली असते. आणि बाकी सगळ्या ज्या काही फॅसिलिटीज असतात तर त्या उत्तम प्रकारच्या असतात. त्याचा परिणाम जो काही आहे तर पॉप्युलेशन ही बऱ्यापैकी कॉन्स्टंट झालेली असते आणि डिक्लाइनिंग स्टेज अगदी मोजके देश इथपर्यंत पोहोचलेले आहेत. याच्यामध्ये एकतर युरोपियन कंट्रीज, त्यातही ईस्ट युरोपियन कंट्रीज आहेत आणि तुम्हाला जे काही सांगितले एशियामधले साऊथ कोरिया किंवा जपान सारखे देश, याच्यामध्ये बर्थ रेट आणि डेथ रेट हा इक्वल असतो किंवा कधी कधी बर्थ रेट हा डेथ रेट पेक्षाही कमी झालेला असतो. पॉप्युलेशन ही अगदी त्या ठिकाणी कमी झालेली असते, काही बाबतीत निगेटिव्ह देखील झालेली असते. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा देशांमध्ये त्यांच्या एकूण पॉप्युलेशन मध्ये बालकांची संख्या, चिल्ड्रनची संख्या ही कमी असते आणि म्हातारींची संख्या वाढलेली असते. आणि मग अशा कंडिशन मध्ये या देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जो ऍक्टिव्ह वर्कफोर्स आहे ना तर त्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं असतं. या देशामध्ये बाहेरून लोक मागवावे लागतात काम करण्यासाठी, पैसा भरपूर असतो. इथं या ठिकाणी मित्रांनो आपण आपला जो काही पहिला टॉपिक आहे तर तो अगदी या ठिकाणी कमी वेळामध्ये कव्हर केलेला आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या काही येतात तर त्या क्लिअर झालेल्या असतील ही मी अपेक्षा करतो. ठीक आहे. तुम्हाला याच पद्धतीनं बाकीचे जे काही टॉपिक आहेत तर हे जर त्या ठिकाणी ऐकायचे असतील वन शॉट रिव्हिजनच्या माध्यमातून तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.